आज सकाळी रवींद्र गायकवाड भाजप शहर कार्यालयात दाखल झाले. त्यांनी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची भेट घेऊन राजीनाम्याचे पत्र त्यांच्या हाती सुपूर्द केले. यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले की काही दिवसांपूर्वी पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्याचा निषेध म्हणून आणि आपल्या मूल्यांशी तडजोड न करता मी सत्तेला लाथाडण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. पालिकेच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर हा आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दिलेला राजीनामा म्हणजे पक्षातील अंतर्गत नाराजीचे प्रतिबिंब मानले जात आहे. मात्र याबाबत भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या निर्णयाचा परिणाम विशेषतः दलित समाजातील प्रभागांवर होऊ शकतो, असे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आता पक्ष नेतृत्व या घडामोडींकडे कसे पाहते आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोणती पावले उचलते याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूक रवी गायकवाड कोणत्या पक्षाकडून लढणार याची उत्सुकता लागली आहे.